राजमाता जिजाऊ यांचे वडील व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखुजीराव जाधव यांची सिंदखेड राजा येथील समाधी महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तींच्या समाधी स्थळांमधील एक लोकप्रिय स्थळ आहे। समाधी स्थळात प्रवेश करतानाच आपल्याला जाधव घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या व नंदीची एक मूर्ती पाहावयास मिळते। समाधी स्थळाच्या क्षेत्राच्या दर्शनी स्थळी आपल्याला राजे लखुजीराव जाधव यांच्या भव्य समाधी वास्तूचे दर्शन होते। समाधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दोन्ही बाजूंना हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाची शिल्प दृष्टीस पडतात। भिंतीच्या दर्शनी भागावर गणेशपट्टी व इतर अनेक शिल्प कोरलेली दिसून येतात। प्रवेशद्वारातून समोर पाहिले असता जाधव घराण्यातील मातब्बर पुरुष व स्त्रियांच्या समाध्या दृष्टीस पडतात। एखाद्या मंदिराप्रमाणे या समाधीची रचना असून आत प्रवेश केल्यावर प्रथम सभागृह लागते व त्यासमोर राजे लखुजीराव जाधव यांची गर्भगृह सदृश समाधी दिसून येते। सभागृहाच्या मध्यभागी वर पाहिल्यावर समाधीचा घुमटाकृती कळसाचा अंतर्भाग दिसून येतो व चौफेर पाहिल्यास कमानी दिसून येतात। समाधीगृहात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्याला मध्यभागी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन होते। पुढे अजून एक कक्ष आहे। या ठिकाणी पूर्वी लखुजीराजे जाधव यांची मूर्ती होती, मात्र सध्या ती दिसून येत नाही। लखुजीराजे यांच्या समाधी स्थळात अचलोजीराव यांची समाधी पण दिसून येते। पुढे गेल्यावर रघुजीराव यांची समाधी दिसून येते। तेथून पुढे गेल्यावर गच्चीवर जाण्यासाठी एक दगडी जिना दिसून येतो, मात्र सध्या तो बंद आहे। येथून पुढे गेल्यावर यशवंतराव यांची समाधी दिसून येते। महाराष्ट्राच्या इतिहासातील मातब्बर व्यक्तींचे समाधीस्थान असलेली ही वास्तू एकदा तरी पाहायलाच हवी।